नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत होतं। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण 5 व्हिडिओ बघितले आहेत बेसिक गणित या टॉपिकवर। आजचा हा व्हिडिओ आपला राहणार आहे पार्ट 6वा। ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा, कारण आजचा आपला टॉपिक बघायचा आपल्याला x ची किंमत कशी काढायची। सर्वात आयएमपी गणित शिकायचं असेल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे का महाराष्ट्रामधल्या 95% मुलांना गणित या विषयाची भीती वाटते। त्यामागचं रिझन म्हणजे असं राहणार आहे का मुलांना गणिताचं बेसिक गोष्टी क्लिअर नसते। त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा असा आपला त्याच्यामध्ये संकल्प राहणार आहे का महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गणिताची म्हणजे प्रत्येक गणित यायला पाहिजे, त्यासाठी त्यांचं बेसिक जे कमजोर आहे त्याला आपल्याला परिपूर्ण बनवायचं आहे, म्हणजे परफेक्ट बनवायचं आहे। याच्या आधी आपण काय बघितलं आहे, 5 व्हिडिओ झाले होते, तर हा आपला 6वा व्हिडिओ राहणार आहे। याच्यावर तुम्हाला हेडिंग दिसत असेल काय दिलं, याच्यामध्ये x ची किंमत कशी काढायची। गणितामध्ये जवळपास राहते 45 युनिट। पूर्ण प्रकरण जर पाहतो म्हटलं तर 45 प्रकरण राहतात। बरेचसे बुद्धिमत्ताचे सुद्धा युनिट आहे, याच्यामध्ये जवळपास 10 युनिट ज्याच्यामध्ये तुम्हाला x ची किंमत काढणं भाग पडते। गणित पूर्ण राहणारच आहे, प्रश्न कोणताही राहू द्या, शेवट तुम्हाला x ची किंमत काढावंच लागणार आहे। मग x ची किंमत काढणं म्हणजे काय राहते, त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 4 तुम्हाला क्रिया करता यायला पाहिजे। मग त्या 4 क्रिया करताना तुम्हाला x त्याच्यामध्ये टाकला जातो। मग जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं आपला पहिला आणि दुसरा व्हिडिओ झालेला आहे बेसिक गोष्टीचा, नंतर तिसरा चौथा याच्यामध्ये छेद कसा सारखा करावा, नंतर पुन्हा अजून तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये कंचे भागुभेदचा नियम, तो आपण 5वा पार्ट बघितला होता। 6वा पार्ट तुमच्या जवळ आलेला आहे, x ची किंमत कशी काढायची आहे। मग आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये x ची किंमत कशी काढायची याची आपल्याला टॉपिक किंवा आपल्याला पार्ट बनणार आहे 2 ते 3, म्हणजे आजचा वाला हा पार्ट राहणार आहे एकदम साधावाला। मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा पार्ट तुम्हाला बघायच्या आधी बेसिक गणित जे आपले पार्ट झालेले आहे ते पूर्ण तुम्हाला बघावं लागेल, कारण ते जर बघितलं नाही तर आजचा टॉपिक तुम्हाला काही समजणारच नाही। त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा प्लेलिस्ट मध्ये तुम्ही बेसिक गणितामध्ये पूर्ण टोटल व्हिडिओ बघून घ्या। चला व्हिडिओला चालू करायचं आपल्याला। x म्हणजे आता काय राहते आहे, जसं आपण याच्यामध्ये 2-3 पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण दाखवतो, म्हणजे x ची किंमत म्हणजे नेमकं काय राहते। जसं याच्यामध्ये एखादं उदाहरण 3/5 मायनस 2/x बरोबर 316, ठीक आहे। अशा टाईपचं एक उदाहरण पकडा याच्यामध्ये। दुसरा एखादा आपण प्रश्न बघू आपण याच्यामध्ये 112/65 गुणिला x बरोबर 343/13 मायनस 64/65 अशा टाईपचा एखादा प्रश्न पाहू। आता लक्षात ठेवा, छेद म्हणजे x हा अंक तुम्हाला अंशामध्ये सुद्धा दिसेल, छेदामध्ये दिसेल, कुठेही दिसेल, म्हणजे प्रश्न कोणताही राहू द्या। आता आपण वरच्या प्रश्नामध्ये बघता आपण काय घेतलाय, याच्यामध्ये मायनस घेतलाय, इथे गुणाकार दिलाय, इथे मायनस दिलाय। मग प्रश्न कोणताही राहू द्या, किती लांबलचक असेल तरी चालते, पूर्ण बोर्ड भरून जरी प्रश्न असेल एकच वाला तो त्याच्यामध्ये x असेल, x हा किती वेळेस असेल, कितीही वेळेस असेल तरी चालते, फक्त नियमानुसार त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला। चला मग आता काय करायचं आपल्याला, अशा टाईपचे x चे गणित जे आपण काढत आहोत त्याच्यासाठी नियम कोणते राहतील। सुरुवातीला फक्त आपल्याला 2 ते 3 नियम बघायचे याच्यामध्ये, म्हणजे अशा टाईपचा प्रश्न सॉल्व्ह करताना किंवा x ची किंमत काढताना पहिला नियम कोणता राहणार। आता लक्षात ठेवा, साधा प्रश्न राहणार, पहिला नियम समजून घ्या। ज्याची किंमत काढायची आहे, ज्याची किंमत म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी x दिसेल का, नाही, असं काहीच नाही। x च्या ठिकाणी a पण राहील, y पण राहील, काही राहू शकते, अल्फाबेट मधलं कोणतंही। मग तशा याची जर किंमत काढायची असेल तर पहिला नियम, ज्याची किंमत काढायची आहे त्याला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला न्यावे, एका बाजूला आणावे। चला, न्यावे म्हणा किंवा आणावे म्हणा, हा झाला पहिला नियम। चला बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना बेरीज वजाबाकी पहिल्यांदा करता यायलाच पाहिजे। x किती वेळेस राहू शकते, जसं आपण याच्यामध्ये पहिल्या नियमानुसारच आपल्याला काय करायचं आहे, टॉपिक आपल्याला बघायचा आहे। त्याच्यानंतर अजून एक दुसरा नियम सुद्धा बघून घेऊ याच्यामध्ये। चिन्ह बदलते। चला बोर्डवर लक्ष द्या। आता तुम्हाला संख्येच्या मध्ये 2 नियम सांगितले, हे डोक्याच्या वरून जाईल सध्या, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा एक साधा प्रश्न बघू आपण। जसं याच्यामध्ये पहिला प्रश्न राहणार
2x मायनस 3 बरोबर 7 प्लस x. किंवा अजून एखादा आकडा घेऊ याच्यामध्ये आपण. चला इथे बदलू आपण 4, इथे घेऊ 2. चला सगळ्यांना प्रश्न दिसत असेल. आता या प्रश्नामध्ये बघा, आता कोणताही नियम वापरता येईल पहिल्यांदा तुम्हाला चेक करावं लागणार आहे बरोबरचं चिन्ह. दिसतंय का? चला मग आता तुम्हाला पहिला नियम इकडे समजून सांगतो काय म्हटलंय आपण. त्याला म्हणजे कोणाला ज्याची किंमत काढायची आहे. आता लक्षात ठेवा आपल्याला या प्रश्नामध्ये x दिसत आहे, तर x ची किंमत काढावी लागणार आहे. मग आता इथं x कोणता आहे याच्यामध्ये? इथं x आहे, इकडे सुद्धा x आहे. म्हणजे कोणत्या x ची किंमत काढायची आहे? हा दोन्ही x सारखाच आहे. ज्याची किंमत काढायची आहे त्या सगळ्यांना कोणत्या चिन्हाच्या? हे जे बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. मग इथे सुद्धा प्रश्नामध्ये बरोबर चिन्ह आहे. या बरोबर चिन्हाच्या कोणत्याही एका बाजूला त्या संख्येला घेऊन जायचं. म्हणजे दोन्ही इकडला x जो आहे म्हणजे x आपल्याला काय करायचे आहे? एका साईडला करायचा आहे. म्हणजे तुमचा पहिला नियम समजला असेल. समजलाय? म्हणजे आपल्याला काय करता येईल यामध्ये? इथे आपल्याजवळ कोणता उरलेला आहे? 4x. पलीकडे किती आहे? 2x. तर त्याला सुद्धा आपण इकडे आणू. आणि मधात चिन्ह कोणतं होतं? बरोबर. दिसत आहे का इथपर्यंत नियम? चला मग जसं मी तुम्हाला सांगितलंय, काय सांगितलं याच्यामध्ये? बरोबर चिन्हाच्या एका बाजूला काय करून टाकायचं आहे? x आणायचा आहे. चला दुसरा नियम काय सांगितलाय? त्या संख्या जागा बदलत असताना, त्या संख्याची जागा बदलत असताना त्याचे काय बदलते? चिन्ह बदलते. दुसरा नियम समजून घ्यायच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला ऑलरेडी काय होतं याच्यामध्ये? 4x होतं. मग या 4x न जागा बदलवली का स्वतःची? अजिबात नाही. बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला होता, आपण त्याला डाव्या साईडलाच लिहिलं. कुणाच्या? बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूलाच. म्हणजे त्यानं स्वतःची जागा बदलवली का? नाही. जागा बदलवली नाही म्हणजे चिन्ह जसं आहे तसंच. इथं चिन्ह नाही म्हणजे कोणतं राहत असते? प्लस राहत असते. चला मग आता बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला इथं काय होतं? 2x होतं. या 2x ला आपण बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेतले आहे. म्हणजे त्याने स्वतःची काय बदलवली आहे? जागा बदलवली आहे. म्हणजे जागा बदलवताना असताना तुम्हाला काय सांगितलं? जर चिन्ह काय होते? बदलते. एवढाच नियम फक्त लक्षात ठेवायचा. चला म्हणजे आता या 2xचं चिन्ह त्याच्या समोर राहते. कोणतं चिन्ह होतं? प्लस. आता इकडे त्याने काय होणार? मायनस. म्हणून या दोघांच्या मधात आपण इथं चिन्ह कोणतं देणार? आता मायनस. समजलं इथपर्यंत? मग आता हे फक्त x साठीच लागू पडते का? असं काहीच नाही. कोणताही गणितामधला प्रश्न लागू द्या, तो तुम्हाला इथचा नियम वापरताच येते. मग त्याला x लागून असू द्या किंवा नसू द्या, जागा बदलवणं. जागा बदलवणं म्हणजे काय? बरोबर चिन्हाच्या या बाजूतून दुसऱ्या बाजूकडे जाणं, त्याला जागा बदलवणं म्हणतो. तिच्या तिथं सरकत असेल तर त्याला जागा बदलवणं म्हणत नाही. चला नंतर आता काय दिलेलं आहे? तिसरा नियम. आता तोंडी सांगतो समजून घ्यायच्यामध्ये. इथपर्यंत समजलाय? ज्याची किंमत काढायची आहे त्याला एका साईडला नेलाय. पण मग आता दुसरे जे बिनकामीचे राहते, या 3चं आपल्याला चिन्ह म्हणजे किंमत काढायची आहे का? अजिबात नाही. मग उरलेले बाकीचे सर्वच्या सर्व अंक बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जायचे. चला मग आता बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला ऑलरेडी काय दिसत आहे? 7. मग आता 7 हा बरोबर चिन्हाच्या पलीकडेच लिहायचा आहे. आणि ऑलरेडी तो कुणीकडे आहे? पलीकडेच आहे. म्हणजे तो स्वतःची जागा बदलवणार आहे का? नाही बदलवणार. म्हणजे त्या 7चं चिन्ह बदलणार का? अजिबात बदलणार नाही. चला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. म्हणजे 7 जसे आहेत तसेच. म्हणजे या 7चं चिन्ह नाही म्हणजे कोणता दिसा? प्लस. तर प्लसच राहू दे त्याला. चिन्ह म्हणजे संख्येच्या आधी चिन्ह राहत असते त्याचा एवढं सगळ्यांना माहित असायला पाहिजे. नंतर बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला इकडं बिनकामीचा अंक म्हणजे कोणता आहे? -3 आहे. चिन्हाला महत्व आहे याच्यामध्ये. -3. आता चिन्हाचे नियम वगैरे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. पहिला व्हिडिओ पहिल्यांदा सगळ्यांनी बघून घ्यायचा. चला -3 इकडे आहे. जागा बदलत आहे, पलीकडे जाणार आहे म्हणजे त्याचं चिन्ह काय होणार आहे? बदलणार. त्याचं म्हणजे कोणाचं? 3चं चिन्ह कोणतं आहे? मायनस. पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? प्लस. आणि किती अंक राहणार आहे तो? 3. चला इथपर्यंत सगळ्यांना हा नियम समजला असेल. तर आता एक महत्वाचा जो तुम्हाला बऱ्याच जणांना अवघड वाटणारा टॉपिक आहे. टॉपिक म्हणजे काय? एक्स वाल्या संख्यांचा किंमत काढताना त्याचेवाले थोडेफार काय राहत असते? नियम राहत असते. चला हे नियम तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये सहसा दिलेले जात नाही. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षामधल्या विद्यार्थ्यांचं गणित कमजोर राहते. इथपर्यंत समजलाय? चला आता बरेच जण आपला व्हिडिओ बघत राहते पण व्हिडिओला लाईक करत नाही. अशी कंजूसी अजिबात करू नका. इथपर्यंत तुम्हाला सर्व टॉपिक समजला असेल. तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ जर पाहिजे असेल डेली तर तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये व्ह्यू जर जास्त येत नसेल, हा आपला व्हिडिओ कुठेही तुम्हाला भेटत नाही.
पण खंत अशी आहे व्हिडिओला लाईक आणि व्ह्यू बरोबर येत नाही, त्याच्यामुळे मी डेली व्हिडिओ टाकणं थोडंसं कमी केलेलं आहे. चला काय सांगता तुम्हाला, एक्स ची किंमत काढण्यासाठी एक्स बद्दल आपला थोडेफार नियम ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही. जसं याच्यामध्ये पहिला नियम राहते, जसं 5x अधिक 2x या दोघांची बेरीज होईल का, हा आपला पहिला नियम समजायला पाहिजे. या दोघांची बेरीज होऊ शकते, याच्या मागचं लक्षात ठेवा रिझन काय राहते. ज्या संख्यांचे चल म्हणजे काय, चल म्हणजे XYZ ABC, याला आपण काय म्हणतो चल सारखे असेल तरच त्यांची काय होत असते, बेरीज होत असते. म्हणजे आता बेरीज करताना काय करायचं आहे, फक्त अंकांची बेरीज करायची आहे. 5 आणि 2 किती होणार 7, आणि सारखा असणारा चल कोणता होता x, मग त्या उत्तराला फक्त काय जोडायचं आपल्याला x, एवढा साधा नियम आहे. चला मग आता याच्यावली वजाबाकी कधी होत असते, तसाच तोच नियम, चल सारखे असेल चिन्ह वेगळे असेल तर काय होणार आहे वजाबाकी. मग आता इथं आपण नियम कोणते वापरणार आहोत, जो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो तेच व्हिडिओ, ठीक आहे. त्या व्हिडिओ मधले पूर्ण नियम इथं वापरायचे आहे, फक्त अंकासाठी नियम वापरायचा आहे, चलसाठी काही घेणं देणं नाही. नंतर आता एखाद्या वेळेस बघा, जर तुम्हाला वाटत असेल असं 5x असेल प्लस 2y असेल समोर, तर यांची आता बेरीज होईल का, या दोघांची बेरीज अजिबात होणार नाही. याच्या मागचं रिझन असं आहे का इथं चल x आहे, इथं चल कोणता आहे y, चल वेगळे असेल तर त्यांची वाली बेरीज होऊ शकत नाही. हा साधा नियम जरी असेल तरी विद्यार्थ्यांना माहित नाहीये, कारण पुस्तकात असं दिलेलं राहत नाही पूर्ण डिटेलमध्ये. चला मग आता याचं उत्तर निघेल का, उत्तर निघणार नाही. उत्तर निघणार नाही म्हणजे जे दिलेला प्रश्न आहे तेवढंच तुमचं काय राहणार आहे, उत्तर राहणार आहे. समजलाय. चला मग आता अजून एक महत्वाचा पॉइंट म्हणजे अशाच मधला एक नियम आहे. आता समजा याच्यामध्ये 5x चा वर्ग घेऊ, आता 5x चा घातांक 2 प्लस 2x घेऊ, जसं आपल्या पहिल्याच प्रश्नामध्ये दिलेलं आहे. चला नियम सगळ्यांना दिसत असेल, अति IMP नियम आहे, पहिल्यांदा समजून घ्या. काय सांगत आहे याच्यामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार मी अजून बोललो नाही आहे, गुणाकाराचे नियम वेगळे राहते, ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे आहे. आज फक्त चलवाल्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी बद्दल आपल्याला नियम बघायचे आहे. चला मग आता इथं चल कोणता आहे x चा वर्ग, हे चल नाही आहे, फक्त चल कोणता आहे म्हटलं तर x. इकडला चल कोणता आहे x. मग आता या दोघांचे चल सारखे झाले की नाही झाले, जसं मी तुम्हाला नियम सांगितलाय, चल सारखे असेल तरच काय होईल त्यांची वाली बेरीज किंवा वजाबाकी होईल. समजले इथपर्यंत. पण अजून एक नियम वापरायचा, नुसतं चल सारखे असल्यानं होत नाही, त्यांचे घातांक सुद्धा कसे असायला पाहिजे, सारखे असायला पाहिजे. जसं या x चा इथं घातांक किती आहे 2 दिसत आहे, या x चा घातांक नाही म्हणजे किती राहत असते 1. मग आता याच्या घातांकामधले जे आकडे दिसत आहे ते सारखे आहे का वेगळे आहे, ते आहे वेगळे. वेगळे जर म्हणजे नुसतं चल सारखे असल्यानं होत नाही, त्याचे घातांक सुद्धा कसे पाहिजे सारखे. इथं घातांक वेगळे आहे, त्याच्यामुळे इथं यांची वाली बेरीज होऊ शकत नाही. समजलं इथपर्यंत. चला मग उत्तर केवढं राहील, एवढंच राहील. तुम्ही म्हणाल असं सर बाकीच्या मास्तर लोकांनी काहीतरी वेगळं शिकवलंय, पुस्तकात काहीतरी वेगळं दिलं राहते पद्धत, ती म्हणजे याच्या पुढची पद्धत राहत असते कॉमन काढण्याची पद्धत. मग कॉमन काढण्याची पद्धत लगेच्या लगे आपलं होणार आहे का, पॉसिबल आहे का, नाही. पहिल्यांदा साध्या नियमावर आपण प्रॅक्टिस करू, नंतर गुणाकार भागाकार ज्याच्यामध्ये राहते त्याच्यावाल्या एक्सची वाली किंमत म्हणजे त्याचे नियम कोणते राहते. तिसरा टॉपिक राहणार आहे कॉमन कोण्या पद्धतीने काढायचा आहे, हा सिक्वेन्स नुसार आपल्याला जावं लागेल. ठीक आहे. चला जसं मी तुम्हाला सांगितलं, मग आता या प्रश्नामध्ये आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. उत्तर काढताना तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये, या दोघांचं कॅल्क्युलेशन होऊ शकते का, होऊ शकते का. इथं चल कोणता आहे x, इथं सुद्धा कोणता आहे x. घातांक काही नाही म्हणजे एक आहे दोघांचा, म्हणजे घातांक सुद्धा कसे झाले सारखे झाले. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. चला मग आता तुम्हाला नियम काय सांगितलं, अंकामधून अंक मायनस करा. या 4चं चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे प्लस, इथं चिन्ह कोणतं आहे मायनस, चिन्ह वेगळे आहे म्हणून यांची वजाबाकी. वजाबाकी म्हणजे कोणाची, फक्त अंकांची. चला काय होणार, 4 मधून 2 गेले, किती उरणार आहे 2, आणि याला काय जोडून होतं x, म्हणून आपण सुद्धा इथं काय जोडायचं आहे x. पलीकडे काय उरलाय, सरळ सरळ इथं काही x वगैरे जोडून आहे का, नाही. साध्या अंकांची साधी बेरीज, 7 आणि 3 10. मोठ्या संख्येचं चिन्ह काय राहणार आहे, प्लसच राहणार आहे. प्लस असेल तर लिहायची गरज पडणार नाही. इथपर्यंत समजलं आहे का. चला मग आता याच्यामध्ये जसं तुम्हाला 2 नियम सांगितले, अजून एक तिसरा नियम समजून घेऊ. उत्तर आपण काढत राहते झालं, पण नियम समजून घ्या, महत्वाचे आहे. जसं एक उदाहरण घेऊ आपण आता, 5x अधिक 2 बरोबर किती होईल.
सगळ्यांना दिसत असेल? चला आता तुमच्यासाठी मी जवळपास तुम्हाला 20 सेकंदाचा टायमिंग देतो याच्यामध्ये का तुम्ही याचं उत्तर किती येणार किंवा किती येऊ शकते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पटापट करा. काय तुमच्या मनात चालू आहे ते व्हिडिओ जसं बघत आहे तुम्ही तसं कमेंट टाकण्याचा प्रयत्न करत चला. व्हिडिओला पॉज करा. तुम्हाला काय वाटते अंदाज तर लावून बघा. उत्तर चुकलं तर काही बिघडणार नाही. तुम्हाला कोणी फाशीवर लटकवणार नाही आहे. चला समजलं इथपर्यंत? आता काही जणांचं उत्तर काय काय वेगळं आलं असेल. आपला व्हिडिओ लाईव्ह नाही आहे तेवढं समजणार नाही आपल्याला कोणी काय बोललाय. पण मी नंतर कमेंट वाचत राहतो त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून कमेंट टाकत चला. चला काय दिलंय तुम्हाला नियम सांगितला होता. चल कसे पाहिजे आपल्याला सारखे तेव्हाच काय होते बेरीज वजाबाकी. मग आता या 5चा चल कोणता आहे? एक्स. या 2चा चल इथं तुम्हाला दिसत आहे का? नाही दिसत आहे. म्हणजे नुसता एकच चल असेल तर चालणार नाही. दोनही चल कसे पाहिजे सारखे. 3 असेल तरी चालते 10 असेल तरी चालते पण चल दिसायला कसा पाहिजे सारखा आणि त्याचे घातांक सुद्धा कसे पाहिजे सारखे. इथं सारखे आहे का ते नाही आहे. त्याच्यामुळे या दोघांचं इथं कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. यांची बेरीज वजाबाकी होऊ शकत नाही. समजलं असेल इथपर्यंत? चला याच एकशा किमतीवरचे आपण हे नियम किती सांगितले आहे? 4. सहसा तुम्हाला हे पुस्तकामध्ये भेटत नाही त्याच्यामुळे इथं समजलं असेल अशी आशा करतो. याच्यामध्ये नसेल समजलं तर तुम्ही कमेंट टाका काय नाही समजलं. अजून त्याला एक्सप्लेन अजून डीप मध्ये करायचं असेल तर तसं सांगा. कारण की आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा बनवायचा नाही. मोठा बोलवा तुम्ही कोणी व्हिडिओ पूर्ण बघत नाही. चला मग आता लक्षात ठेवायच्या मध्ये एक्सची किंमत काढताना तुम्हाला 2 नियम सांगितले होते. एक तिसरा नियम थोडाफार अजून लक्षात ठेवायचा आहे. तिसरा नियम म्हणजे इथं लिहितो याच्यामध्ये. तिसरा नियम असा राहणार आहे जे सर्वात शेवट स्टेप येते. सर्वात शेवटची स्टेप म्हणजे काय होणार आहे? इकडे साधा एखादा अंक उरला असेल पलीकडे एखादा अंक उरला असेल ती म्हणजे अशा याची शेवटची स्टेप. झालं? चला मग आता शेवटच्या स्टेप मध्ये काय राहणार आहे? एक्स वाय झेड जे राहते चल. एक्स वाय झेडला आपण काय म्हणत असतो मराठीमध्ये बोलताना? चल बोलत आहोत. मग त्या चलला जोडून असणारा अंक आहे का कंटिन्यू मध्ये? जोडून म्हणजे याच्या मधात कोणतंही चिन्ह नको. या 2 आणि एक्स याच्या मधात चिन्ह नाही म्हणजे गुणाकार राहते. कोणतं राहते? गुणाकार. म्हणजे चिन्ह तसा नकोच. म्हणजे याच्यामध्ये आता कोणतं चिन्ह नाहीच आहे. आता फक्त प्लस किंवा मायनस जर असतं तर प्लस किंवा मायनस असतं तर हा नियम वापरला असता आपण. म्हणजे इकडला 2 वेगळा झाला असता त्याला काही किंमत नसती. मग त्याला आपण पलीकडे नेलं असतं. प्लस मध्ये असेल तर मायनस मध्ये जाईल. मायनस मध्ये असेल तर प्लस मध्ये जाईल. हे असंच होत असते. पण आता मधात चिन्ह नाही म्हणजे इकडला 2 हा प्लस मध्ये आहे वा तिकडं गेल्यावर मायनस मध्ये जाईल असं अजिबात होणार नाही. कारण की याच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजे आता इथं पुढचा तिसरा नियम शेवटच्या स्टेप मध्ये इथं जर मधात गुणाकाराचं चिन्ह असेल तर संख्या पलीकडे जाताना ती भागाकार मध्ये जाते. भागाकार मध्ये जर असेल याच्या मधात चिन्ह तर ते पलीकडे जाताना गुणाकार मध्ये जाईल. एवढाच नियम आहे फक्त. चला मग नियम काय होणार आहे याच्यामध्ये? एक्स बरोबर पलीकड जे उरलेला अंक आहे तो पहिल्यांदा खाली लिहायचा. कोणता अंक आहे याच्यामध्ये? 10. त्याच्यानंतर इकडचे वाले 2 मधात चिन्ह नाही म्हणजे कोणतं राहते? गुणाकार. त्याच्यामुळे 2 इकडे गुणाकार मध्ये होते. इकडं येताना भागाकार म्हणजे छेदामध्ये 1 किती येणार? 2. आणि याचं कॅल्क्युलेशन सगळ्यांना करता येते. बे 1 बे, बे 5 10. याचं उत्तर सध्या दिसत आहे 5/1. पण छेदामध्ये जर 1 असेल तर त्याला अजिबात महत्व राहत नाही. म्हणजे शेवट तुमचं फायनल उत्तर किती राहणार आहे? 5 राहणार आहे. बघा आता पहिलाच प्रश्न एक प्रश्न सॉल्व्ह करून देत असताना तुम्हाला सगळे नियम सुद्धा सांगितले आहे. प्रश्न सुद्धा एक्सप्लेन करून दाखवला आहे. अशा पद्धतीचं टॉपिक राहत असते एक्सची किंमत काढण्याचा. हा आपला झाला फक्त पहिला प्रश्न. तुम्ही म्हणसाल सर याच्यामध्ये जर एकच संख्या असेल तर तसंही चालते काही बिघडणार नाही. तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये 5 एक्स वाल्या संख्या असेल तरी चालते काही घाबरू नका. सर्व प्रश्न मी तुमच्यावाले घेणार आहे. फक्त व्हिडिओला शेअर करत राहा. स्वतः तुम्ही पहिल्यांदा लाईक सुद्धा करायला शिका. त्याच्यानंतर आपला टॉपिक पुढे जात राहणार आहे. इथपर्यंत काही अडचण असेल तर तसं कमेंटमध्ये टाकत राहा जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला अपडेट करण्याचा प्रयत्न करणार राहणारच आहोत. चला 3 नियम सगळ्यांना समजले असेल. हेच 3 नियम पुढे तुम्हाला काय पडणार आहे? कामी पडत राहणार आहे. याच्यामध्ये अजून सुद्धा नियम राहते ते आपण नंतर बघू. चला दुसरा प्रश्न आपल्याला असाच एक बघायचा आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता दुसरा प्रश्न तुमच्या बोर्डवर दिसत असेल. मग आता नियमाला सोडायचं नाही. आपल्याला किंमत काढायची याच्यामध्ये एक्स वाल्या संख्या किती आहे ते एक वेळेस आपण चेक करू. इथे प्लस 5x आहे. इथं किती आहे? 2x आहे. या 2x चिन्ह नाही म्हणजे इथं कोणतं राहणार आहे? समोर प्लस राहते. झालाय? चला पहिल्या नियमावर ज्याची किंमत काढायची आहे त्याला एका बाजूला करून घेऊ. बरोबरचं चिन्ह सगळ्यांना दिसायलाच पाहिजे ते. याच्याच इथं तुम्हाला काम पडणार आहे सर्व ठिकाणी.
आता बरोबर चिन्हाच्या डावीकडे कोणता अंक आहे? एक्स वाला आपल्या जवळ, हा वाला एक्स वाला आहे, सगळ्यांना दिसत असेल. मग याचा वाला आता याला काही बदलतो का आपण? पलीकडे नेता का? नाही. म्हणजे याचं चिन्ह काही बदलणार नाही. म्हणजे काय होणार आहे? +5x जसे आहेत तसेच. नंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडला जो अंक आहे त्याला आपल्याला डावीकडे आणायचा आहे. त्याचं चिन्ह या 2x चिन्ह इथं कोणतं आहे? प्लस आहे. इकडे त्याला काय होणार आहे? पुन्हा अजून -2x होणार आहे. झालं इथपर्यंत? चला, ज्याची किंमत काढायची आहे त्याला एका साईडला घेतल्याच्या नंतर आपला जे मधातलं चिन्ह राहते, मधातलं चिन्ह म्हणजे कोणतं? बरोबर, ते घेऊनच घ्यायचं पटकन. चला, मग आता आपल्याजवळ काय काय उरलं? याच्यामध्ये साधेवाले अंक उरले आहे. साधे अंक कोणते उरले आहे? इथं आपल्याजवळ 3 आहे, इथं +2 आहे, अजून इकडे किती उरला आहे? +10. आता तुम्ही स्वतः आठवा नियम काय सांगितला होता. अंक साधे घेताना बरोबर चिन्हाच्या पलीकडे जो उरला असेल त्याला चिन्हासहित घ्यायचा आहे. चला, 10 उरले आपल्याजवळ. चिन्ह कोणतं आहे त्याचं? +10 राहणार आहे. इथपर्यंत समजलाय. नंतर आता इथं कोणतं आहे? +2 आहे. तिकडे गेल्यावर काय होणार आहे? -2 होणार आहे. इथचं चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे? +3 आहे. तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार आहे? पुन्हा अजून -3 होणार आहे. असं केलं तरी चालते. किंवा ज्यांना वाटते आपल्याला टाइम वाचवायचा आहे तर मग काय करायचं आहे? इथं +2 आहे, डावीकडे आहे, बरोबर चिन्हाच्या डावीकडे. इथं काय आहे? +3. आता एकाच साईडला येऊन एकाच जागेवर आपण यांच्यावरली तोंडी बेरीज करून घेऊ, असंही चालते. +3 +2 किती होणार आहे? +5 होणार आहे. म्हणजे डाव्या बाजूला असताना यांची वाली बेरीज किती भरली आहे? +5 झाली आहे. मग आता फक्त आपण या दोन संख्येला नेण्यापेक्षा आपण सरळ सरळ 5लाच घेऊन जाऊ पलीकडे. पलीकडे म्हणजे कुठं? बरोबर चिन्हाच्या तिकडे घेऊन चाललो. म्हणजे +5च्या ऐवजी आता लिहिताना आपण काय लिहिणार आहोत? आपण याच्यामध्ये -5 लिहिणार. चला, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढे आता काय करू शकता? नियमाप्रमाणे चालू आपण. जसं इथं तुम्हाला नियम हे सॉल्व्ह करून दाखवले आहे, याच नियमाचा आधार घ्यायचा आहे. चल दोघांचे सारखे आहे म्हणून यांच्याली बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. दोघांचे चिन्ह वेगळे आहे म्हणजे वजाबाकी करणार. 5 मधून 2 गेले तर 3 उरले. मोठ्या संख्येचं त्याचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. आणि चल कोणता होता जोडून त्याला? एक्स. म्हणून सुद्धा आपण इथं काय जोडत आहोत? एक्स जोडत आहोत. झाली. एवढीच फक्त बेरीज वजाबाकी राहत असते. चला, पलीकडे काय दिलेलं आहे याच्यामध्ये? 10 - 5 याचं काय होणार आहे? वजाबाकी 5. मोठ्या संख्येचं चिन्ह विसरायचं नाही. प्लस असेल तर द्यायची गरज पडणार नाही. आता बोर्डवर लक्ष द्या. इथून मुलांना खास म्हणलं तर अवघड वाटते. आता तुम्हाला इथं +3 लिहिलंय तर पलीकडे गेल्यावर -3 होईल सर, असं अजिबात होत नाही. त्याच्यामुळे तिसरा इथं नियम लिहिला नाही, पण ते तुम्ही पाठ करा. आता ज्यांना एकदमच अवघड वाटतं त्यांनी ते नियम लिहून घ्यायचा, व्हिडिओ मागे घेत राहायचं. नियम असा सांगितला होता, मधात यांच्या काही चिन्ह जर नसेल तर इकडला अंक हा भागाकार मध्ये जाते. कुठे जाते? ते भागाकार मध्ये जाते. समजलाय? पण आता लक्षात ठेवायच्यामध्ये आता या 3चं चिन्ह इथं कोणतं आहे? प्लस आहे. पण प्लसच्या ठिकाणी जर मायनस असतं तरी काही नियम बिघडत नाही. त्याला एक्सप्लेन करू आपण, पण पहिल्यांदा इथं समजून घेऊ. आता उत्तर काय असेल? x बरोबर 5 छेदामध्ये 3. पुन्हा भाग जात आहे का? नाही जात. म्हणजे शेवटचं तुमचं फायनल उत्तर एवढं राहील, x बरोबर 5/3. समजलं असेल? चला, आता एक पहिल्यांदा IMP पॉइंट दाखवतो, नंतर दोन एक प्रश्न घेणार आहोत. पॉइंट म्हणजे आता समजा कदाचित याचं उत्तर इथपर्यंत आल्याच्या नंतर असं असतं तर. असं म्हणजे कसं? चला, बोर्डवर लक्ष द्या. मायनस, प्लसच्या ठिकाणी काय? मायनस. समोर काय दिलेलं आहे? 3x बरोबर पलीकडे किती आहे? 5. असं जर आलं असतं तर काय केलं असतं? आता इथं चिन्ह जेव्हा मायनस येते, कोणाचं मायनस चिन्ह येते? ज्या एक्सला जोडूनच कंटिन्यू मध्ये काय असेल? एखादा अंक असेल आणि त्या अंकाचं चिन्ह प्लसच्या ठिकाणी काय असेल? मायनस असेल. त्याच्यावेळेस अजून एक नियम लक्षात ठेवावा लागेल. पहिल्यांदा हा मायनस चिन्ह तुम्हाला प्लस करायचं आहे. याचं चिन्ह प्लस करायचं म्हणजे काय राहते? त्याच्यासाठी एक नियम राहते. इकडचं चिन्ह जर मायनस असेल तर पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडले सर्व चिन्ह बदलते म्हणजे इकडं प्लस असेल, बरोबर चिन्हाच्या इकडे प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. कुणाचे? पलीकडे जे उरलं असेल त्याच वालं. ठीक आहे. चला, मग आता काय सांगितलं तुम्हाला? पलीकडले चिन्ह बदलते म्हणजे इथं +5 आहे. प्लसच्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत? मायनस. काय करत आहोत आपण असं? कारण की इथचं हे चिन्ह मायनस काढून टाकायचं आहे. म्हणजे इथचं मायनस चिन्ह निघून गेलं ऑटोमॅटिक. आता काय उरलं? 3x उरला. चला, मग जसं नियम सांगितलं, एक्सला जोडून असणारा अंक ते चिन्ह प्लस असायला पाहिजे. आता सध्या आपल्याजवळ प्लस आलाय. मग आता पुढचा नियम काय? एक्स बरोबर पलीकडे काय उरलाय ते लिहिणार चिन्हासहित -5 आणि त्याच्या छेदामध्ये किती येणार? 3. तेव्हा असं उत्तर आलं.
आता हा वाला प्रश्न तुम्हाला पूर्ण समजला असेल नीट अशी आशा करतो. अजून एक आपल्याला शेवटचा प्रश्न बघायचा आहे का ज्याच्यामध्ये पुन्हा असं मायनस वाला येणार. चला तो वाला प्रश्न आपण पहिल्यांदा एक वेळेस समजून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल. चला आता याच्यामध्ये एक्स वाल्या संख्या किती आहे एक वेळेस आपण ते बघून घेऊ. पहिल्यांदा इकडे संख्या एक -3x वाली, नंतर चिन्हाला महत्व लक्षात ठेवा. मी बोलताना काय बोलतो इथं आता +2x, नंतर अजून एक्स वाली संख्या कोणती आहे +4x. प्रत्येक अंकाचं बघताना तुम्हाला गणित म्हटलं तर चिन्ह इम्पॉर्टंट राहते. चला अंडरलाईन केली आहे. 3 ठिकाणी x दिलेला आहे. मग तुम्हाला नियम पहिला काय सांगितलाय, ज्याची किंमत काढायची आहे त्याला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला कुठेही घेऊन चला, काही बिघडणार नाही. म्हणजे बरोबर चिन्ह इथं आलेलं आहे. तर आपला नियम आपण समजण्यासाठी म्हणून सर्व संख्या एक्स वाल्या डावीकडेच घेऊन घेऊ. चला डावीकडे पहिला अंक कोणता उरलाय पण चिन्ह असेल कोणता उरलाय -3x. म्हणून लिहिताना काय लिहिणार पहिल्यांदा मी ते -3x जसे आहेत तसेच. नंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जो अंक आहे पहिल्यांदा, आता तुम्हाला जसं मी सांगितलं होतं मग असे करून 3 + 2 5 केले होते एकाच वेळेस. मग इकडे सुद्धा तुम्ही तसा नियम वापरू शकता. याच्यामध्ये या दोघांची बेरीज जागेवर सुद्धा करू शकता. म्हणजे 4 + 2 किती होते 6x, 4 + 2 6 आणि त्याला काय जोडणार x, म्हणजे +6x असेल तर इकडे चाले काय होणार -6x होणार आहे. हा वाला असा पद्धत करता येते टाइम वाचवायचा असेल तर. ज्यांना वाटते नाही सर आमची सुरुवात आहे प्रॅक्टिससाठी वेळ लागते काही हरकत नाही, मग तुम्ही काय करू शकता +2x आहे बरोबर चिन्हाचा इकडे आणत आहे त्याला, म्हणजे काय होणार प्लसचं -2x होणार आहे. पुन्हा अजून पलीकडे एक्स वाली संख्या आहे प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर पुन्हा अजून काय होणार आहे -4x होणार आहे. चला इथपर्यंत समजलं असेल. एक्स वाल्या सर्व संख्या आपण एका साईडला घेतल्या आहे. नंतर तसं झाल्याबरोबर लगेच काय ठेवायचं समोर बरोबरचं चिन्ह ठेवायचं. पुढचा नियम सांगितला. आता जे बिनकामीचे अंक आहे, बिनकामीचे म्हणजे काय ज्याला एक्स आता जोडून नाही आहे ते वाले अंक. मग आता पलीकडे काही उरला का तसा उरलाय, कोणता उरलाय +3 उरलाय. चला आता इकडचे वाले अंक कोणते, आता 2 अंक उरले ज्याला एक्स जोडून नाहीये ते वाले +7 +2. या दोघांची इथंच पटकन बेरीज करून टाकू आपण. काय होणार आहे +9 होणार आहे. मग आता +9 ला आपल्याला पलीकडे न्यायचं आहे. पलीकडे म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे उजवीकडे. तिकडे गेल्यावर चिन्ह 9चं काय होणार बदलणार. आता सध्या प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे -9 होणार. चला इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल अशी आशा करत आहोत. मग आता एक्स वाल्या संख्याचा इथे या पुन्हा नियम या चिन्ह म्हणजे चल फक्त आपल्याला सारखे पाहिजे, नंतर बाकीचा गणित म्हणजे बेरीज आणि वजाबाकीचा नियम तुम्ही वापरत राहा. चला इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, 3 ठिकाणी एक्स आहे म्हणजे सगळ्यांचे चल सारखे आहे. सगळ्यांचे घातांक सुद्धा कसे याच्यामध्ये सारखे आहे, म्हणजे सगळ्यांचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. कॅल्क्युलेशन करण्यासाठी पुन्हा बेरजेचा नियम मायनस मायनस मायनस, सगळ्याचे चिन्ह सारखे आहे म्हणजे सगळ्या अंकांची बेरीज होणार. डायरेक्ट बेरीज करून घेऊ आपण. 3 + 2 5, 5 + 4 9 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह किंवा चिन्ह कोणतं येणार आहे मायनस येणार. अंकांची बेरीज झाली 9, त्याला काय जोडवतात चल एक्स जोडवतात. तो जसा आहे तसाच लिहिलाय. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. पुढं काय दिलेलं आहे बरोबर चिन्ह जसं आहे तसंच 2 अंकाचे चिन्ह वेगळे आहे, वजाबाकी होणार, वजाबाकी येणार 6, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार मायनस म्हणजे वजाबाकी झाली त्यांची -6. चला इथपर्यंत समजलं असेल. मग पुढे तुम्हाला जसा आता एक नियम सॉल्व्ह करून दाखवला होता खाली चिन्ह कुणाचं जर एक्स वाला अंक जो जोडून असेल त्याला अंक, त्या अंकाचं चिन्ह कोणतं असेल मायनस. तर हेच वाला मायनस चिन्ह पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे. काढायचं आहे म्हणजे काय करायचं मग बरोबर चिन्हाच्या नंतर जे कोणते अंक उरले असेल, जेवढे कोणते अंक उरले असेल सगळ्यांचं चिन्ह बदलून टाका. जे असेल ते बदलून टाका. प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर काय करा प्लस करा. आता आपल्याजवळ कोणता आहे मायनस आहे तर मायनसला मी काय करतो +6 लिहिलं. बदलवलं चिन्ह. का बदलवलं कारण की आपल्याला इथचं चिन्ह बदलवायचं होतं. मग आता इकडलं बदलून टाकू. काय होणार म्हणजे त्यामध्ये फक्त काय उरणार 9x होणार. झालं पुन्हा त्याच नियमामध्ये सरळ सरळ एक्स ला 9 जोडून आहे त्याला तिकडे भागाकारमध्ये घेऊन जाऊ. म्हणजे एक्स बरोबर आता प्लसच्या मायनसच्या ठिकाणी आपण काय केलं प्लस केलाय म्हणजे 6 किती येणार 9. दोन्ही अंकांना पुन्हा 3 ने भाग जाते. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 म्हणजे शेवटचं उत्तर आलं 2/3 उत्तर आलं. म्हणजे आता भाग देणं म्हणजे काय राहते ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. चला इथपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी पूर्ण क्लिअर झाल्या असेल. एक्स मधले छोटे मोठे जे नियम राहते हे सगळ्यांना कळाले असेल अशी आशा करत आहोत. सगळं कळालं असेल तर मग पटापट लाईक करायलाच पाहिजे आणि व्हिडिओ आवडत असेल नसेल आवडत
आवडत असेल तर का बरं आवडत आहे, नसेल आवडत तर का बरं आवडत नाहीये, तसं तुम्ही कमेंट टाकू शकता. चला, इथपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल. हा झाला आपला एक्सच्या किमतीचा पहिला पार्ट. एकाच व्हिडिओमध्ये सगळे नियम घेणं पॉसिबल नाहीये. याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मग प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रश्न कोणते राहणार, एक प्रश्न तर मी तुम्हाला आता इथं देणारच आहोत, जेणेकरून तो प्रश्न तुम्ही सगळ्यांनी त्याचं उत्तर होमवर्क म्हणून राहणार आहे देवाला. त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. इथेच प्रश्न लिहितो. चला, सगळ्यांनी पहिल्यांदा उत्तर आत्ताच्या आत्ता उत्तर काढायचं, कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे. पुढे काय करणार आपण ते बोलणार जाऊ. प्रश्न पहिल्यांदा बघून घेऊ आपण. 5 - 2x + 8 बरोबर -5x + 4. चला, हा प्रश्न तुमच्यासाठी राहणार आहे होमवर्क. होमवर्कचं उत्तर प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. चला, इथपर्यंत तुम्हाला प्रश्न दिसला असेल. व्हिडिओला पॉज करायचं, उत्तर काढायचं, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आता बघा, एक्सची किंमत काढताना सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड वाटते. म्हणजे आता लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सर, आमचं 3 प्रश्नानं किंवा 4 प्रश्नानं होत नाही, तर आम्ही प्रश्न कुठून घेऊ. कारण प्रश्न अशा टाईपचे जे बेसिक राहते ते तुम्हाला कोणत्या पुस्तकामध्ये सुद्धा दिल्या जात नाही. कारण त्यांना वाटते नाही बा तुम्ही एमपीएससी करत आहे, पोलीस भरती करताय, म्हणजे तुम्ही 12वी पास झालेले आहे, सर्व तुम्हाला या सर्व गोष्टी आधी शिकले असेल. पण तसं अजिबात नाही आहे. महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा मुलांना अजूनही कळत नाही. बरेचसे म्हणजे 95% जास्त असे विद्यार्थी आहे का त्यांना बेसिक येत नाही. चला, मग आता असे प्रश्न भेटते कुठं, भेटायचं म्हणजे असं काहीच नाही. आपल्याच मनानं कोणतेही अंक तुम्ही घेत राहा. जशी मी मांडणी करून बघितली आहे तशी मांडणी करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या क्लासमध्ये अशा टाईपचा जर प्रश्न जर घेतो म्हटलं तर जवळपास मी याच्यावर प्रॅक्टिससाठी मुलांना 100 ते 150 प्रश्न याच्यामध्ये देत असतो होमवर्कसाठी. शिकवणं म्हणजे काय, नुसतं शिकल्यानं होत नाही, विद्यार्थी हुशार बनत नाही. मग हुशार कधी बनते, त्यांच्याकडून पूर्णच्या पूर्ण करून घेतल्याच्या नंतर. म्हणजे आता विद्यार्थी खरोखर करत आहे, घरी जाऊन नाही करत आहे, या सर्व गोष्टी जर आपण पूर्ण लक्षात दिलं तरच तो वाला विद्यार्थी पुढं गणितामध्ये चांगल्या मार्कानं पास होऊ शकतो. चांगल्या मार्काने म्हणजे पूर्णपैकी पूर्ण गुण घेणारे विद्यार्थी राहते. जसं पोलीस भरती मधला कोणताही विद्यार्थी असेल, ज्यांनी जर भंडारचा पेपर बघितला असेल तर आपल्या क्लासचा विद्यार्थी त्याच्यामध्ये जवळपास 50 पैकी नाही म्हणता 49 प्रश्न त्याचे गणित बुद्धिमत्ताचे बरोबर येणार म्हणजे येणार. म्हणजे एवढा फुल कॉन्फिडन्स राहते गणित या विषयाबद्दल. बाकीचा जो विषय राहते सर्व ते साधे राहणार. तर चला, याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या जवळचे विद्यार्थी असेल किंवा महाराष्ट्रामधले जे विद्यार्थी आहे का ज्यांना आपल्याकडून गणित शिकायचं आहे ऑफलाईन, अशा विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन करू शकता. आता लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये वैदिक मॅथ सुद्धा आपण याच्यामध्ये शिकवणं चालू केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये ते कोणत्याच महाराष्ट्रामधल्या क्लासमध्ये शिकवल्या जात नाही. त्याच्यामुळे आपली वाली नवीन बॅच सुरू झाली आहे. नवीन बॅच सुरू झालेली आहे. 2 ते 3 लेक्चर झाले. आता दुसरा दिवस म्हटलं तरी चालते. त्याच्यामुळे ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी संपर्क करा. वर्तन नंबर तुम्हाला दिलेला आहे. एक्झाम कोणती तुम्ही तयारी करत असेल, पोलीस भरती असेल, तलाठी लिपिक असेल, एमपीएससी असेल, राज्यसेवा असेल, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गणित बुद्धिमत्ता, मराठी, जीके, जीएस ऑल सब्जेक्टची आपल्याला नवीन बॅच सुरू झालेली आहे. खास करून आपण जुन्या मुलांना प्रवेश देतच नाही, कारण त्यांच्याजवळ वेळ नसते. आणि आपली बॅच जे चालत असते जवळपास ती बॅच आपली राहणार आहे 1 वर्षाची अशी नवीन बॅच आहे. सर्व विद्यार्थी नवीनच दिसणार. 12वी 10वी झालेले आत्ताचे जस्ट फर्स्ट इयर सेकंड इयर वाले विद्यार्थी राहतात. अशा नवीन विद्यार्थ्यासाठी 1 वर्षाची आपली टार्गेट बॅच सुरू झालेली आहे. फक्त लास्ट 2-3 ऍडमिशन राहिलेलं आहे. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी संपर्क करा. लगेच भेटू आपण लगेच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.